नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र सचिन कुदळे. मित्रांनो, आज आम्ही निघालो आहोत मामाच्या गावाला, मुलांच्या मामाच्या गावाला. कारण आता शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत. कारण आता शाळा सुट्ट्या लागल्या की मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीला मामाच्या गावाला जायला खूप आवडतं. त्यामुळे आम्ही आता निघालो होतो मामाच्या गावाला. आम्ही काही दिवसापूर्वी नवीन गाडी घेतलेली आहे. त्यामुळे मामाचा फोन आला की गाडी घेऊन पूजा करण्यासाठी या. त्यामुळे आम्ही आता निघालो आहे मामाच्या गावाला. मित्रांनो, तुम्हीही लहानपणी सुट्टीला मामाच्या गावाला जायचा ना? आम्हीही मित्रांनो काही दिवसापूर्वी अशाच लालपरीने मामाच्या गावाला जायचो. परंतु आता नवीन गाडी घेतली त्यामुळे मुले खूप आनंदी होते. त्यामुळे आम्ही आता निघालो आहे मामाच्या गावाला. लालपरीने मामाच्या गावाला जाण्याची ती मजा खरंच मित्रांनो खूप वेगळी होती. तासन तास एसटीची वाट पाहायची. एसटी आली की पळत पळत जायचं, आतमध्ये बसायचं. जाताना मुलांनी खूप रोडनी मस्ती केली. मुलांना खवळही वाटत नव्हतं, कारण नवीन गाडी घेतली होती. त्यामुळे मुले खूप आनंदी होती. त्यामुळे खूप मज्जा मस्ती करत होती. मित्रांनो, आम्ही खूप दिवसानंतर मामाच्या घरी चाललो होतो. कारण आता सुट्ट्या संपेपर्यंत मुलं तिकडेच राहणार होती. मज्जा, मुलांना पोहायला शिकायचं होतं, क्रिकेट खेळायचं होतं. त्यामुळे मुले तिकडे निघाली होती. ही आमचा बारक्या, ही बारक्याची मम्मी, आणि हा मोठा मोठा मुलगा राजवीर. खूप शांत आहे, त्याला क्रिकेट खूप आवडतं. तो विराट कोहलीचा खूप मोठा फॅन आहे. त्याला खूप क्रिकेट खेळायला आवडतं. आता मामा गप्पा मारत मारत आम्ही कधी निमगावला पोचलो काही कळलंच नाही. तेवढ्यात बारक्याला दिसला रसाचे दुकान, उसाच्या रसाचे दुकान. मग काय, थांबलो आम्ही रस प्यायला. तिथे गेल्यानंतर काकांना म्हणलं मस्तपैकी फ्रेश ताजा रस द्या. त्यांनी मस्तपैकी फ्रीजमध्ये ऊस काढून मस्त छान असा गोड रस काढून दिला. मित्रांनो, खूप छान असा क्वालिटीचा रस या दुकानावर मिळतो. त्यानंतर आम्ही तिथे मस्तपैकी रस पिलो. आमची नवीन घेतलेली गाडी खूप उन्हात तापत होती, त्यामुळे जीव थोडासा खालीवर व्हायचा. मग परदिशीने आम्ही रस घेतला, पिलो व घरी जाताना मामाच्या मुलांसाठी सुद्धा रस पार्सल घ्यायला सांगितलं. मित्रांनो, खूप असं छान आम्हाला पार्सल बनवून दिलं. तोपर्यंत पार्सल बनवतो आम्ही सुद्धा खूप मस्तपैकी असा ताव मारला. आम्ही 1 लिटर ऊसाचा रस घेतला. चौघांनी तो फिनिश केला. बारका म्हणायचं, पप्पा चेअर्स करा, चेअर्स. ओके म्हणलं, ठीक आहे बाळा, चल. मस्तपैकी आम्ही रस पिलो. खूप ऊन होतं. रस पिल्यानंतर खूप असं छान वाटलं, फ्रेश वाटलं मित्रांनो. त्यानंतर आम्ही पुन्हा घराकडे निघण्याच्या तयारीत होतो. पण बारका पप्पा मला बघा, मिशा आल्यात, दादाला मिशा आल्यात. म्हणलं, हो बाळा, मिशा आल्यात, आम्हालाही लहानपणी यायच्या. त्यानंतर आम्ही पोचलो मामाच्या घरी. हे आहे आमच्या मामांचं घर. हे आहे आमचा बारका मामा, दादा मामा. खूप मस्ती करतो, खूप लाड करतो.